तर हॅलो फ्रेंड्स, केमिस्ट्रीमध्ये एक टॉपिक असा असेल जो तुम्हाला पूर्व परीक्षेत हमखास मार्क देतो आणि मुख्य परीक्षेत तुमच्या लॉजिकचा खऱ्या अर्थाने कस पाहतो. तर तो आहे कार्बन व कार्बनी संयुगे, कार्बन अँड कार्बन कंपाऊंड्स. आज आपण एकाच मूलद्रव्याच्या संपूर्ण इतिहास आणि भूगोल उलगडणार आहोत. हिरा आणि ग्राफाइट दोन्ही फक्त आणि फक्त कार्बनचेच बनलेले असूनही हिऱ्यातून वीज का वाहत नाही आणि ग्राफाइट मधून का वाहते. द्रव वनस्पती तेलापासून घट्ट डालडा तूप कसे बनते आणि अग्निशमन यंत्रात म्हणजेच फायर एक्सटिंग्विशर मध्ये आग विझवण्यासाठी नक्की कोणती रसायने असतात, हे सर्व आपण आजच्या या ब्लॉकबस्टर मास्टर क्लास मध्ये डिकोड करणार आहेत. चला सुरू करूया भाग 1. तर मित्रांनो, आजच्या या मास्टर क्लासच्या पहिल्या भागात आपण एमपीएससी आणि यूपीएससीच्या पूर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असा 9वीच्या अभ्यासक्रमातील कार्बन, एक महत्त्वाचे मूलद्रव्य, हा टॉपिक पाहणार आहोत. हा आपला पूर्ण बेस असणार आहे. सर्वात आधी कार्बनची ओळख पाहूया. याची वैज्ञानिक संज्ञा सी आहे. अणुअंक 6 आणि अणुवस्तुमानांक 12 आहे. याचे इलेक्ट्रॉन संरूपण 2 आणि 4 असे असून बाह्यतम कक्षेत 4 इलेक्ट्रॉन असल्याने त्याची संयुजा 4 म्हणजेच चतुसंयुजी आहे. हा एक अधातू नॉन मेटल असून तो इतर अणूंशी नेहमी सहसंयुज बंध कोव्हॅलंट बॉन्ड तयार करून लाखो सेंद्रिय संयुगे निर्माण करतो. निसर्गात काही मूलद्रव्ये एकापेक्षा अधिक रूपात आढळतात, ज्यांचे रासायनिक गुणधर्म अगदी सारखे असतात, पण भौतिक गुणधर्म म्हणजे दिसणे, कठीणपणा मात्र पूर्ण भिन्न असतात. यालाच विज्ञानात अरूपता, ॲलोट्रॉपी असे म्हणतात. शुद्ध कार्बनची अपरूपे प्रामुख्याने 2 प्रकारची आहेत. पहिला प्रकार म्हणजे स्फटिकी म्हणजेच क्रिस्टलाइन, उदाहरणार्थ हिरा, ग्रॅफाइट, फुलरिन. आणि दुसरा प्रकार म्हणजे अस्फटिकी, ॲमॉर्फस. याचे उदाहरणं आहेत कोळसा, कोक आणि चारकोल. यातील पहिले स्फटिकी रूप आहे हिरा. हिऱ्याची रचना त्रिमितीय म्हणजे 3D आणि अत्यंत दृढ असते, कारण यात प्रत्येक एक कार्बन अणू त्याच्या शेजारील 4 कार्बन अणूंशी घट्ट सहसंयुज बंधाने बांधलेला असतो. हिरा हा निसर्गातील सर्वात कठीण पदार्थ मानला जातो. त्याची घनता 3.5 ग्रॅम प्रति सेंटीमीटर क्यूब असून यात एकही मुक्त इलेक्ट्रॉन नसल्यामुळे तो विजेचा पूर्णपणे दुर्वाहक, बॅड कंडक्टर आहेत. दुसरे स्फटिकी रूप आहे ग्रॅफाइट. यात प्रत्येक कार्बन अणू इतर फक्त 3 कार्बन अणूंशी जोडलेला असतो, ज्यामुळे षटकोनी हेक्सागोनल थरांची रचना होते. या थरांमध्ये मुक्त इलेक्ट्रॉन फिरत असल्याने ग्रॅफाइट हा विजेचा उत्तम सुवाहक, गुड कंडक्टर आहे आणि म्हणूनच याचा उपयोग वंगण, लुब्रिकंट व आपल्या पेन्सिलची लीड बनवण्यासाठी होतो. मित्रांनो, इथे आयोगाचा एक अत्यंत आवडता ट्रॅप आहे. हिरा आणि ग्रॅफाइट हे दोन्ही 100% शुद्ध कार्बन आहेत. मग हिऱ्यातून वीज का वाहत नाही आणि ग्रॅफाइट मधून का वाहते? कारण हिऱ्यामध्ये कार्बनचे 4ही इलेक्ट्रॉन बंध तयार करण्यात गुंतलेले असतात. एकही इलेक्ट्रॉन मोकळा नसतो. पण ग्रॅफाइटमध्ये कार्बन फक्त 3 अणूंशी जोडलेला असतो. त्यामुळे प्रत्येक अणूचा एक इलेक्ट्रॉन मुक्त राहतो आणि याच मुक्त इलेक्ट्रॉनमुळे ग्राफाइट विजेचे सुवाहन करते. हे लॉजिक विसरू नका. तिसरे स्फटिकी रूप म्हणजे फुलेरिन. हे रेणू बकीबॉल म्हणजेच फुटबॉलच्या आकाराचे किंवा बकी ट्यूबच्या स्वरूपात आढळतात. उदाहरणार्थ C60, त्याला म्हणतो आपण बकमिस्टर फुलरिन. याचा आधुनिक उपयोग जलशुद्धीकरणात उत्प्रेरक म्हणजेच कॅटलिस्ट म्हणून आणि अतिवाहक सुपर कंडक्टर म्हणून होतो. आता या स्लाइडमध्ये तुम्हाला हिरा, ग्रॅफाइट आणि फुलरिन या तिन्ही स्फटिकी रूपांचा तुलनात्मक तक्ता दिसेल. रिव्हिजनसाठी हा तक्ता अत्यंत उपयुक्त आहे. यात रचना, काठिण्य आणि विद्युत वाहकता यांची स्पष्ट तुलना केली आहे. आता अस्फटिकी रूपे, अमॉर्फस फॉर्म्स पाहू. पहिला आहे दगडी कोळसा म्हणजेच कोल. जमिनीखालील दाब आणि उष्णतेमुळे कार्बनच्या प्रमाणात वाढ होऊन याचे 4 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे पीट, ज्यामध्ये 60% कमी कार्बन असतो. दुसरा प्रकार लिग्नाइट, यामध्ये 60 ते 70% कार्बन असतो. तिसरा प्रकार आहे ब्युटिमिनस, यामध्ये 70 ते 90% कार्बन असतो. आणि चौथा प्रकार आहे अँथ्रासाइट, जो साधारणतः 95% कार्बन असलेला सर्वोच्च दर्जाचा आणि सर्वात शुद्ध कोळसा आहे. कोळशाच्या प्रकारांचा क्रम आयोगाने अनेकदा विचारला आहे. कार्बनच्या चढत्या क्रमाने म्हणजेच कमी ते जास्त हे प्रकार लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी ट्रिक देतो. ट्रिक आहे PLBA. P म्हणजे पीट, L म्हणजे लिग्नाइट, B म्हणजे बिट्युमिनस,
आणि ए म्हणजे अँथ्रासाइट. ही ट्रिक लिहून घ्या. पूर्व परीक्षेत तुमचा 1 मार्क फिक्स होईल. दुसरे अस्फटिकी रूप चारकोल आहे, जो लाकूड किंवा हाडांच्या अपुऱ्या हवेत झालेल्या ज्वलनामुळे मिळतो. आणि तिसरे रूप कोक आहे, जो दगडी कोळशातून कोल गॅस पूर्णपणे काढून घेतल्यावर उरलेला शुद्ध कोळसा असतो, ज्याचा प्रामुख्याने वापर क्षपनकारक म्हणजेच रिड्युसिंग एजंट म्हणून करतात. ज्या संयुगांमध्ये फक्त आणि फक्त कार्बन आणि हायड्रोजन ही दोनच मूलद्रव्ये असतात त्यांना हायड्रोकार्बन्स म्हणतात. उदाहरणार्थ मिथेन CH4, ज्यामध्ये एक कार्बन अणू 4 हायड्रोजन अणूंसोबत 4 एकेरी सहसंयुज बंध म्हणजेच सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड्स तयार करतो. हायड्रोकार्बन्सचे मुख्य 2 प्रकार पडतात. संपृक्त सॅच्युरेटेड, यामध्ये कार्बन अणूंमध्ये केवळ एकेरी बंध असतात, उदाहरणार्थ इथेन, प्रोपेन, आणि ते रासायनिकदृष्ट्या खूप कमी क्रियाशील असतात. तर असंपृक्त अनसॅच्युरेटेड मध्ये दुहेरी म्हणजेच डबल बॉन्ड किंवा तिहेरी ट्रिपल बॉन्ड असतात, उदाहरणार्थ इथिन, इथाईन, आणि ते खूप अधिक क्रियाशील असतात. आता पाहूया कार्बन डायऑक्साईड. याचे रेणुवस्तुमान 44 आहे. हा हवेपेक्षा जड, रंगहीन व पूर्णपणे वासहीन वायू आहे. प्रयोगशाळेत शहाबादी फरशीवर म्हणजेच कॅल्शियम कार्बोनेटवर विरल हायड्रोक्लोरिक आम्लाची अभिक्रिया होऊन हा वायू बनवला जातो. CO2 चा सर्वात महत्त्वाचा उपयोग अग्निशामन यंत्रात म्हणजेच फायर एक्सटिंग्विशर मध्ये होतो. या लाल रंगाच्या यंत्रात सल्फ्युरिक आम्ल H2SO4 आणि सोडियम बायकार्बोनेट NaHCO3 यांची अभिक्रिया होऊन CO2 वेगाने बाहेर पडतो. CO2 हवेपेक्षा जड असल्याने तो आगीवर पांघरून घालतो आणि ऑक्सिजनचा संपर्क तोडून आग लगेच विझवतो. मिथेन CH4 ला मार्श गॅस असेही म्हणतात, कारण तो दलदलीच्या पृष्ठभागावर नैसर्गिकरित्या आढळतो. हा बायोगॅसचा सर्वात मुख्य घटक असून तो अतिशय ज्वालाग्रही फ्लेमेबल आहे. ऑक्सिजन बरोबर ज्वलन केल्यास तो निळसर ज्योतीने जळतो आणि प्रचंड उष्णता बाहेर टाकतो. बायोगॅस संयंत्रात शेण व पाण्याचे मिश्रण विनॉक्सी विघटन म्हणजेच अनएरोबिक डायजेशन प्रक्रियेतून जाते. यात जीवाणू आधी सेंद्रिय कचऱ्याचे आम्लात रूपांतर करतात आणि नंतर मिथेनोजेनिक जीवाणू त्या आम्लावर अभिक्रिया करून मिथेन वायू म्हणजेच CH4 बनवतात. आता निसर्गातील कार्बन चक्र, कार्बन सायकल हे सजीव सृष्टीचा मुख्य आधारस्तंभ आहे. वनस्पती प्रकाश संश्लेषणाद्वारे वातावरणातील CO2 शोषून घेतात आणि अन्न बनवतात. प्राणी ते खातात आणि श्वसनातून पुन्हा तोच CO2 वातावरणात सोडतात. अशा प्रकारे हे चक्र चालू राहते. आता इथे आपला 9वीचा बेस पक्का झाला, पण कार्बनची खरी जादू आणि गुंतागुंत आता सुरू होणार आहे. कार्बन इतका सुपर हिरो आहे की पृथ्वीवरील सर्व सजीव आणि लाखो संयुगे फक्त कार्बनने बनली आहेत. चला, मास्टर क्लासच्या दुसऱ्या भागात आपण या कार्बनच्या सुपर पॉवर आणि IUPAC नामकरणाच्या जगात प्रवेश करूया. आता मास्टर क्लासच्या या दुसऱ्या आणि ॲडव्हान्स स्लाइड्समध्ये आपण 10वीच्या अभ्यासक्रमावर आधारित कार्बनी संयुगे, कार्बन कंपाऊंड्स आणि त्यांची प्रगत संकल्पना, सूत्रे व IUPAC नामकरण पाहणार आहोत. कार्बन हे इतके आगळेवेगळे मूलद्रव्य का आहे? कारण कार्बन कधीही आयनिक बंध तयार करत नाही. त्याच्या कक्षेत 4 इलेक्ट्रॉन असल्याने त्याला 4 इलेक्ट्रॉन गमावणे किंवा मिळवणे शक्य नसते. त्यामुळे तो इलेक्ट्रॉनचे शेअरिंग करून सहसंयुज बंध कोव्हॅलंट बॉन्डिंग तयार करतो आणि आपली अष्टक स्थिती पूर्ण करतो. कार्बनची खरी सुपर पॉवर म्हणजे त्याची शृंखला बंधन शक्ती म्हणजेच कॅटेनेशन पॉवर. कार्बन अणू एकमेकांशी जोडले जाऊन लांबलचक सरळ शृंखला, उदाहरणार्थ प्रोपेन, फांद्यांसारखी शाखीय शृंखला, उदाहरणार्थ आयसोब्युटेन, किंवा रिंग सारखी वलयांकित रचना, उदाहरणार्थ सायक्लोहेक्झेन तयार करू शकतात. सहसंयुज बंधाचे 3 प्रकार असतात, म्हणजेच 3 टाइप्स ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. जेव्हा अणूंमध्ये एक इलेक्ट्रॉन जोडीचे संधान होते म्हणजे शेअरिंग होते, तेव्हा एकेरी बंध सिंगल बॉन्ड तयार होतो, उदाहरणार्थ H2. 2 जोड्यांचे शेअरिंग झाल्यास दुहेरी बंध डबल बॉन्ड तयार होतो, उदाहरणार्थ O2. आणि 3 जोड्यांचे शेअरिंग झाल्यास तिहेरी बंध ट्रिपल बॉन्ड तयार होतो, उदाहरणार्थ N2. हायड्रोकार्बनचे मुख्य प्रकार आणि त्यांची सामान्य सूत्रे परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. अल्केन, ज्यामध्ये एकेरी बंध असतो, त्याचे सूत्र CnH2n+2 आहे. अल्किन, ज्यामध्ये दुहेरी बंध असतात, त्याचे सूत्र CnH2n आहे. आणि अल्काईन, ज्यामध्ये तिहेरी बंध असतात, त्याचे सूत्र CnH2n-2 आहे. हे नेहमी लक्षात ठेवा की असंपृक्त म्हणजेच अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन
हे संपृक्तपेक्षा नेहमी जास्त क्रियाशील रिॲक्टिव्ह असतात. आता ही सामान्य सूत्रे पाठ करताना विद्यार्थी नेहमी गोंधळतात. लक्षात ठेवा, अल्केन म्हणजेच CnH2n+2 मधून फक्त 2 हायड्रोजन वजा केले की अल्कीन CnH2n मिळते आणि त्यातून आणखी 2 हायड्रोजन वजा केले की अल्काईन CnH2n-2 मिळते. म्हणजेच +2 0 -2 हा साधा पॅटर्न लक्षात ठेवा. क्रियात्मक घटक फंक्शनल ग्रुप्स हे हायड्रोकार्बन साखळीला एक विशिष्ट रासायनिक गुणधर्म प्राप्त करून देतात. यामध्ये हॅलोजन, अल्कोहोल, अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्झिलिक आम्ल आणि अमीन यांचा प्रामुख्याने समावेश होतो. एकाच क्रियात्मक गटाची साखळी म्हणजे समजातीय श्रेणी, होमोलोगस सिरीज. या श्रेणीत 2 लगतच्या सदस्यांमध्ये नेहमी CH2 चा किंवा 14U म्हणजे 14 डाल्टन वस्तुमानाचा फरक असतो. या श्रेणीतील सदस्यांचे रासायनिक गुणधर्म समान असतात, मात्र जसे वस्तुमान वाढते तसे त्यांचे भौतिक गुणधर्म उदाहरणार्थ उत्कलनांक बदलत जातात. आता IUPAC नामकरण पद्धतीचे 3 टप्पे आहेत. पहिला टप्पा उपसर्ग प्रेफिक्स, दुसरा टप्पा जनक म्हणजेच पॅरेंट चेन आणि तिसरा टप्पा प्रत्यय म्हणजे सफिक्स. कार्बन शृंखलेची लांबी जनक ठरवते. उदाहरणार्थ 1 कार्बन असेल तर मेथ, 2 कार्बन असेल तर इथ. जर साखळीतील हॅलोजन गट असेल तर उपसर्ग उदाहरणार्थ क्लोरो लागतो आणि दुसरा क्रियात्मक गट असेल तर प्रत्यय उदाहरणार्थ अल्कोहोलसाठी OL लागतो. आता IUPAC चे एक उदाहरण पाहूया. प्रोपेन टू ऑल यामध्ये 3 कार्बनची साखळी म्हणजेच प्रोपेन आहे आणि दुसऱ्या कार्बनवर OH अल्कोहोल गट जोडलेला आहे. तसेच 2 क्लोरोपेंटेन यामध्ये 5 कार्बनची साखळी पेंटेन असून उजवीकडून दुसऱ्या कार्बनवर Cl म्हणजेच क्लोरो जोडलेला आहे. कार्बनी संयुगाच्या 4 मुख्य रासायनिक अभिक्रियांचा हा डॅशबोर्ड आहे. पहिली ज्वलन कंबशन, दुसरी ऑक्सिडेशन, तिसरी समावेशन म्हणजेच ॲडिशन आणि चौथी विस्थापन म्हणजे सबस्टिट्यूशन. ज्वलनामध्ये संपृक्त म्हणजेच सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन स्वच्छ निळ्या ज्योतीने जळतात, तर असंपृक्त अनसॅच्युरेटेड संयुगे पिवळी ज्योत आणि काजळीसह जळतात. ऑक्सिडीकरणामध्ये अल्कलाइन पोटॅशियम परमॅंगनेट सारखे ऑक्सिडीकारक वापरून अल्कोहोलचे रूपांतर थेट आम्लात केले जाते. समावेशन म्हणजेच ॲडिशन रिॲक्शन प्रक्रियेत असंपृक्त संयुगाचे रूपांतर संपृक्त संयुगात होते. उदाहरणार्थ वनस्पती तेलाचे वनस्पती तुपात रूपांतर करण्यासाठी निकेल किंवा पॅलेडियम यासारखे उत्प्रेरक म्हणजेच कॅटलिस्ट वापरतात. तर विस्थापन म्हणजेच सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये सूर्यप्रकाशाच्या उपस्थितीत मिथेनचे क्लोरिनीकरण होते. त्याची रिॲक्शन आहे CH4 + Cl2 gives CH3Cl + HCl. आता आपण UPSC आणि MPSC चा अत्यंत आवडता प्रश्न पाहूया. द्रव स्थितीत असलेले वनस्पती तेल हे असंपृक्त अनसॅच्युरेटेड असते, तेव्हा त्यात हायड्रोजन वायू मिसळतात आणि निकेल हा उत्प्रेरक वापरतात, तेव्हा त्याचे रूपांतर स्थायू स्वरूपातील वनस्पती तुपात सॅच्युरेटेड फॅट किंवा ज्याला आपण डालडा म्हणतो यामध्ये होते. यालाच हायड्रोजनेशन म्हणतात. हे हायड्रोजनेशन नाव आणि निकेल उत्प्रेरक हे तोंडपाठ ठेवा. आता बहुवारिक म्हणजेच पॉलिमर म्हणजे काय असते, तर लहान आणि साध्या रेणूंची ज्यांना आपण मोनोमर्स म्हणतो एकमेकांशी जोडणी होऊन तयार झालेला प्रचंड मोठा रेणू. उदाहरणार्थ इथिलीन. इथिलीनचा फॉर्म्युला काय आहे CH2 डबल बॉन्ड CH2. याच्या अशाच अनेक रेणूंपासून पॉलिथिन हे बहुवारिक पॉलिमर तयार होते. बहुवारिकांचे प्रामुख्याने 2 प्रकार असतात. नैसर्गिक बहुवारिके जसे की प्रथिने हे कशापासून बनतात, अॅमिनो ॲसिड्स पासून. सेल्युलोज व स्टार्च कशापासून बनतात, ग्लुकोज पासून. DNA, RNA आणि नैसर्गिक रबर हे आयसोप्रोपिन पासून बनते. ही सर्व झाली नैसर्गिक बहुवारिके. कृत्रिम बहुवारिकेमध्ये पॉलिथिन, PVC आणि टेफ्लॉन यांचा समावेश होतो. तर मित्रांनो, ही शेवटची स्लाइड म्हणजे तुमच्या अंतिम उजळणीसाठी MPSC UPSC साठी हाय यील्ड समरी आहे. यात सर्व महत्त्वाची सूत्रे, समजातीय श्रेणीचा फरक, महत्त्वाची उत्प्रेरके उदाहरणार्थ निकेल, पॅलेडियम, KMnO4 आणि ज्वाला परीक्षण यांचे सार एकत्रित दिले आहे. परीक्षेला जाण्यापूर्वी ही स्लाइड नक्की पाहून घ्या
आणि आता व्हिडिओ पॉज करून याचा स्क्रीनशॉट काढा. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपला रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री या विषयाचा हा भव्य मॅरेथॉन व्हिडिओ पूर्ण झाला आहे. अणूच्या अत्यंत सूक्ष्म अंतरंगापासून सुरू झालेला हा आपला प्रवास आज लाखो संयुगे बनवणाऱ्या कार्बनच्या अफाट जगात येऊन यशस्वीपणे पूर्ण झाला आहे. एकाच दमात एवढा मोठा अभ्यास पूर्ण केल्याबद्दल तुमचे मनपूर्वक अभिनंदन. आता जाता जाता अभ्यास तपासण्यासाठी तुमच्यासाठी एक शेवटचा प्रश्न. नैसर्गिक रबर म्हणजेच नॅचरल रबर हे कोणत्या एकवारिकापासून म्हणजेच मोनोमरपासून बनलेले असते? आत्ताच आपण हे पाहिलं आहे. ज्यांना उत्तर माहिती आहे त्यांनी लगेच खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. रसायनशास्त्राचा हा मास्टर क्लास तुम्हाला आवडला असेल आणि यातून नवीन शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा. तुमच्या सर्व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मित्रांसोबत शेअर करा आणि सह्याद्री IAS अकॅडमीच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लवकरच आपण जीवशास्त्र म्हणजेच बायोलॉजीच्या नव्या आणि अत्यंत रंजक मॅरेथॉनमध्ये भेटूया. तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि यशस्वी व्हा. थँक्यू. रसायनशास्त्राचे हे मॅरेथॉन लेक्चर संपूर्ण अटेंड केल्याबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन. आता तुम्ही तुमच्या नोट्स तयार असू द्या, जे की तुम्हाला परीक्षेच्या आधी शेवटी रिव्हिजनसाठी उपयुक्त ठरतील. अशाच प्रकारचे लेक्चर आपण आता बायोलॉजी म्हणजेच जीवशास्त्र या विषयावर घेऊन येत आहोत. तुम्हाला माहितीच आहे की जीवशास्त्र या विषयाला विज्ञानमध्ये किती वेटेज असते. हे लेक्चर कसे वाटले आणि याबद्दल काही तुमच्या सजेशन्स असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि यापुढील लेक्चर्सच्या अपडेटसाठी आपल्या सह्याद्री अकॅडमीचा टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील जीवशास्त्र या विषयाच्या मॅरेथॉन लेक्चरमध्ये. तोपर्यंत कीप स्टडिंग. MPSC वर्णनात्मक किंवा UPSC परीक्षेची तयारी करताय तर तुम्हाला माहिती आहेच की प्रत्येक महिन्याच्या चालू घडामोडी किती महत्त्वाच्या असतात आणि विविध स्रोतांमधून माहिती एकत्र करायला किती वेळ लागतो ते. पण जर हे सर्व महत्त्वाचे मुद्दे सारांश रूपात तज्ञांद्वारे बनवून रेडीमेड एकाच ठिकाणी मिळाले तर यासाठीच आम्ही घेऊन आलो आहोत सह्याद्री पल्स, एक दरमहा पब्लिश होणारं मासिक मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे. ज्या भाषेत तुम्हाला सोयीचं वाटेल ती निवडा. पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा यांचे भाग स्वतंत्र दिले आहेत. त्यामुळे फॅक्ट्स कुठे वाचायच्या आणि डायनॅमिक म्हणजेच विश्लेषणात्मक विषय कुठे ते तुम्हाला स्पष्टपणे समजेल. हे एक रंगीत मासिक आहे ज्यामध्ये इन्फोग्राफिक्स, तक्ते, उपशीर्षके अर्थातच सब हेडिंग्स यांचा देखील समावेश आहे. हे सर्व स्मरणशक्तीस मदत करतं आणि फास्ट रिव्हिजनसाठी देखील उपयोगी ठरतं. या मासिकातील सह्याद्री स्पेशल्स आणि फीचर आर्टिकल्समध्ये महिन्यातील 3 ते 4 मुद्द्यांवर सखोल विश्लेषण असते, जे संकल्पनात्मक स्पष्टता देतात आणि निबंध व मुलाखतीसाठी तुम्हाला उपयुक्त ठरू शकतात. प्रत्येक लेखात महत्त्वाचे कीवर्ड्स, आकडेवारी, चांगले प्रशासकीय उपक्रम म्हणजेच बेस्ट प्रॅक्टिसेस, वे फॉरवर्ड यांचा समावेश आहे. आणि विशेष म्हणजे लेख मुख्य परीक्षेच्या उत्तरलेखनाच्या म्हणजेच आन्सर रायटिंग फॉर्मॅटमध्ये लिहिलेले आहे. प्रत्येक मुख्य परीक्षा लेखानंतर UPSC स्तराचा सराव प्रश्न दिला जातो, म्हणजेच वाचनासोबत विचार आणि उत्तरलेखनही होईल. हे मासिक फक्त चालू घडामोडी पुरते मर्यादित नसून आवश्यक तेवढं स्टॅटिक कंटेंट देखील कव्हर करतं. त्यामुळे हे मासिक दरमहा रिव्हिजनसाठी वापरायला योग्य आहे. त्यात मार्क करा, नोट्स काढा आणि हायलाइट करा. तुम्हाला हे मासिक प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेपर्यंत उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आमची. म्हणजे अभ्यासामध्ये उशीर होत नाही. जानेवारी व फेब्रुवारी महिन्यातील इंग्रजी तसेच मराठीमधील मासिकांच्या PDF फाईल्स सह्याद्री IAS टेलिग्राम चॅनलवर आधीच फ्रीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. यापुढील महिन्यांचे मॅगझिन मिळवण्याकरता फक्त एकदाच सिंपल गुगल फॉर्म भरावा लागेल आणि मासिकाची PDF प्रत थेट तुमच्या WhatsApp क्रमांकावर पाठवली जाईल. गुगल फॉर्मची लिंक खाली देण्यात आली आहे. तसेच टेलिग्राम चॅनलवर देखील उपलब्ध आहे. तुमच्या MPSC प्रवासासाठी विश्वासार्ह अभ्यासपर साधने हवी असतील तर सह्याद्री पल्स मासिकाचा दरमहा अभ्यासाचा भाग बनवा.